मित्रांनो, सलमान खानचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये सलमान खान प्रचंड आजारी आणि खूपच अशक्त आणि म्हातारा दिसू लागलाय. नेमकं काय झालंय समजून घेऊया. मित्रांनो, काल सलमान खान मुंबईतील स्लम एरियातील एका प्रोग्राममध्ये गेला होता आणि तेथील त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले, ज्यामध्ये सलमान खान अतिशय थकलेला आणि अचानक खूपच म्हातारा दिसू लागला. सलमानचे फॅन त्याचा ही व्हिडिओ पाहून खूपच काळजीमध्ये पडले. आता मित्रांनो, सलमान खान 60 वर्षाचा झाला आहे आणि 60व्या वर्षी म्हातारा दिसण्यामध्ये काहीही गैर नाही. पण सलमान खानच्या इंस्टाग्रामच्या फोटोजमध्ये अगदी काही दिवसापर्यंत तो दरवेळी खूपच तरुण दिसत होता. मागच्या काही महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात सलमान खान आला होता, तेव्हा तिथे सुद्धा तो अतिशय तरुण आणि अतिशय तंदुरुस्त दिसत होता. मात्र अचानक 7-8 दिवसामध्ये एवढा फरक कसा पडला, एवढा अशक्त तो कसा झाला, हाच प्रश्न समोर येत होता आणि यावर वेगवेगळे तर्कवितर्क सोशल मीडियावर लावले जाऊ लागले. पण मित्रांनो, सुपरस्टार सलमान खानचं आयुष्य दिसतं एवढं सोपं नाही. 2007 मध्ये सलमान खान याला ट्रायजेमिलन न्यूरॅल्जिया हा गंभीर आजार झाला होता. या आजारामध्ये चेहऱ्यावर प्रचंड झटके बसू लागतात, प्रचंड वेदना होऊ लागतात, जेवताना बोलताना सुद्धा खूप त्रास होऊ लागतो आणि त्याच्या या आजाराबद्दल सलमान खानने वेळोवेळी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. 2011 मध्ये सलमान खानने अमेरिकेमध्ये जाऊन त्याच्या या आजारावर मोठी शस्त्रक्रिया केली. आता हा आजार पूर्णपणे नष्ट जरी होत नसला तरी वेदना मात्र बऱ्यापैकी कमी झाल्या होत्या. पण या आजारामध्ये प्रचंड औषधं आणि स्टेरॉइड हे कायम घेत राहावी लागतात आणि त्या औषधाचा परिणाम, त्या स्टेरॉइडचा परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर दिसू लागतो. एका बाजूला हिरो असल्यामुळे तरुण दिसण्यासाठीचा संघर्ष, दुसऱ्या बाजूला चेहऱ्यावर आणि बॉडीवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, या सर्व गोष्टीचे दुरोगामी गंभीर परिणाम सलमानच्या शरीरावर होऊ लागले होते. म्हणजे अगदी जुन्या काळापासूनच सलमान खानचे केस सुद्धा बऱ्यापैकी गळून गेले होते. तेरे नाम पासून ते चांद का तुकडापर्यंत किंवा मुझसे शादी करोगी या चित्रपटातही तुम्ही पाहिलं असेल तर त्याने विग लावून काम केलं होतं. बऱ्याच वेळा चेहरा टाईट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या हे अभिनेते लोक करत असतात, त्यामुळे चेहरा तात्पुरता तर टाईट दिसतो, मात्र काही काळानंतर पुन्हा तो अजून जास्त खराब दिसू लागतो. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा लोकांनी शोधून काढला आहे आणि तो म्हणजे सलमान खानने 2002 मध्ये झालेल्या हिट अँड रन केसमध्ये पैशाच्या जोरावर स्वतःला वाचवलं होतं असं बोललं जात आहे. मग पुढे या केसमधील जो मुख्य साक्षीदार होता रवींद्र पाटील, त्याच्या आयुष्याचे खूप हाल होऊ लागले. त्याची नोकरी गेली, त्याने सर्वस्व गमावलं, कारण की त्याने फक्त सलमान खानच्या विरोधात न घाबरता कोर्टामध्ये साक्ष दिली होती. शेवटी रवींद्र पाटील यांचा अतिशय दुर्दैवी अवस्थेत मृत्यू झाला होता आणि आता लोक असे म्हणत आहेत की कर्म कोणाला सोडत नाही. आज रवींद्र पाटील सारखीच हळूहळू सलमान खानची अवस्था होऊ लागली आहे. दुसऱ्या बाजूला लोक असेही म्हणत आहेत की मोठ्या प्रमाणावर दारूचं व्यसन आणि मागील 8-10 वर्षापासून सलमान खानचे चित्रपट चालून सुद्धा बंद झाला आहे. सोबतच त्याला ज्या चित्रपटातून कमबॅक करायचं होतं तो म्हणजेच मातृभूमी हा चित्रपट, तो सुद्धा आता गव्हर्नमेंटच्या वादामध्ये अडकून पडला आहे आणि या सगळ्या गोष्टीचं मोठं प्रेशर सलमान खानवर आल्याचं बोललं जात आहे. थोडक्यात काय मित्रांनो, तर अब्जावधीची संपत्ती, बॉडीगार्ड आणि जगभरातील सर्वोत्तम डॉक्टर्स असून सुद्धा सलमान खान आज एका असहाय्य वेदनेशी आणि आजाराशी लढा देत आहे. त्यामुळेच प्रयत्न करा की हेल्दी खा, व्यसनापासून 4 हात दूर राहा, ताणतणाव कमी घ्या आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करा. भलेही कुणी एखादा गरीब माणूस असो किंवा खूप मोठा श्रीमंत, कर्म एक दिवस कुणालाही सोडत नाही.